कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत ग्रीन पोह्यांची रेसिपी। या पदार्थामध्ये आपण हिरव्या गोष्टींचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे, म्हणून याला ग्रीन पोहे म्हणतो आहे। त्याचबरोबर नेहमीच्या पोह्यांपेक्षा याची करण्याची पद्धतही थोडीशी वेगळी आहे। यामध्ये आपण 2 मिरच्या, त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर, लसणाच्या काही पाकळ्या आणि लिंबाचा रस वापरणार आहोत। त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आणि त्याची एक पेस्ट तयार करून घेतली आणि मग या पेस्टचा वापर आपण या पोह्यांमध्ये प्रामुख्याने करणार आहोत। त्यानंतर आपण पोहे घेतले, ते भिजवून स्वच्छ धुवून भिजवून घेतले आणि त्याला थोडा वेळ तसंच ठेवलं आणि मग आपण केली फोडणीची तयारी। त्यासाठी आपण 2 कांदे वापरणार आहोत, थोडेसे मटार, थोडे शेंगदाणे आणि कढीपत्त्याचा वापर केलेला आहे। यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात घालायचा, त्याने पोह्यांची चव वाढते। त्यानंतर फोडणीमध्ये आपण जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मटार, शेंगदाणे घालून त्याला छान परतून घेतलं। त्यानंतर कांदा घालून त्याला पण छान परतून घेतलं। कांद्याला थोडं जास्त वेळ परतायचं आणि त्यानंतर यामध्ये ती आपण ग्रीन पेस्ट केलेली होती ती घालून ती पण छान परतून घ्यायची। आणि मग हे सगळं झालं की आपण यामध्ये मसाले घालणार आहोत, जे की फक्त हळद, धनेजिरे पूड आणि मीठ घालणार आहोत। तुम्हाला नको असल्यास तुम्ही हळद स्किपही करू शकता, त्याने अजून छान रंग येतो, परंतु मी इथे हळदीचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपण हे पोहे घालून घेतले, त्याला छान मिक्स करून घेतलं आणि एक वाफ देऊन घेतली आणि असे आपले टेस्टी झटपट होणारे ग्रीन पोहे झाले तयार। याच्यामध्ये मग शेवटी आपण थोडंसं खोबरं आणि लिंबू पिळून हे सर्व केले। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।